मानवाने झाडच तेवढी तोडलेत ना त्यामुळं. माणसाने झाडं तोडली आहेत म्हणून असं वाटतंय तुला? बरं, पण तिथे आपण एवढी वर्ष तोडतोच आहे. बरोबर. हो मॅम. खूप वर्ष तोडली आहेत म्हणून यावर्षी जरा दाखवतोच असा विचार करून कदाचित असू शकतं. बरं, अजून कोणाला काय वाटतंय? हे उत्तर कोणी दिलं होतं आता मला? मॅम मी अंजली. अश्विनी. अच्छा, म्हणजे अंजली. राजनंदिनी देशमुख, तुम्हाला काय वाटतं? पटकन सांगा. का बरं पाऊस रागवला यावर्षी आपल्यावर? सांगितलं ना अंजली? सांगितलं ना तुम्ही? परत सांगायचंय का काही वेगळं? मॅम आणखीन एक सांगायचं होतं. सांगा. मॅम आमच्या घरचे म्हणतात ते अधिक मास असतो ना त्यामुळे पण पाऊस पडत नाही असं म्हणतात. बरोबर. असं एक आपलं पंचांगाप्रमाणे किंवा जुन्या ज्या काही चालीरीती आहेत त्याच्या पद्धतीने पण मॅम काही आजी असतं. आजोबा बोलतात. बरोबर आहे. यावर्षी जो अधिक महिना होता तो मागच्या महिन्यातच होता, तो आता संपला. तो अधिक महिना संपल्यानंतर आता नीज, कोणता आहे हा नीज? कोणता महिना सुरू आहे हा? ज्येष्ठ. बरोबर, नीज हा मॅम ज्येष्ठ. ज्येष्ठ सुरू आहे. बर, अच्छा. अजून काय कारण असू शकतं? कोमल, राजनंदिनी, विनोद, सना, पटकन सांगायचं की यावर्षी पाऊस का रुसला? मॅम मी सांगू का? हा सांग ना. मॅम यावेळेस आपल्याकडे पाऊस येत नाहीये कारण जे अफगाणिस्तान आहे ना ते काहीतरी वादळ आलेलं आहे म्हणून जे आपल्याकडे येणारे नैऋत्य मोसमी वारे आहेत ना ते अडवले जातात म्हणून आपल्याकडे पाऊस येत नाहीये लवकर. हे झालं भौगोलिक कारण. बरोबर. पावसाचे मनोगत असा विचार केला तर पाऊस चिडला, रुसला आणि आलाच नाही असा विचार केला तर का नाही आला? तर एक कोणीतरी सांगितलं की खूप झाड तोडली म्हणून तो चिडला आणि तो आला नाही. असं आणखी काही वेगळं असू शकतं का? नो मॅम. मला तर असं वाटतं इट्स लाईक ह्युमन टेंडन्सी. आपण सगळे चांगलं बघून बघून खूप बोर होतं की नाही? कधीतरी आपणही आपला आपला खरा रंग दाखवतो. आपण नेहमी प्रत्येक ठिकाणी चांगलं वागलं पाहिजे, चांगली मुलगी सारखं वागलं पाहिजे, चांगला स्टुडंट सारखं वागलं पाहिजे, चांगला नागरिक म्हणून वागलं पाहिजे, असं सारखं सारखं चांगलं वागून बघून किती बोर होतं. कधीतरी असं वाटतं की आता मी हे सगळं तोडून टाकलं पाहिजे आणि जशी मी आहे, जसं मला वाटतंय समोरच्याला बोलावं, जसं मला वाटतं समोरच्याला रिॲक्ट करावं, तसं करायला काय हरकत आहे? असं कधीतरी वागतो की नाही आपण? सगळेच वागतो. तर पावसाच्या मागे पण गेली अनेक वर्षानुवर्ष पाऊस, आपण त्याची पूजा करतोय. पर्जन्य देवता आमच्यावर कृपा करा, सगळे शेतकरी तुमच्यावर अवलंबून आहे, आम्ही सगळे तुमच्यावर अवलंबून आहे, प्यायच्या पाण्याकरता सगळे प्राणी तुमच्यावर अवलंबून आहे. हे सगळं आपण त्याच्या मागे सांगून सांगून तो बिचारा बोर झाला असेल. दॅट्स ओके. किती वर्ष मी तुम्हाला सांभाळू? आता मला पण कंटाळा, आय नीड सम स्पेस. या वर्षी नाही पडायचंय, मला उशिरा पडायचंय, कमी पडायचंय, प्रत्येक वेळा तुमच्या मनाप्रमाणे मी का वागावं? असं वाटूच शकतं की मी तरी असं. आणि त्याला जर असं वाटलं तरी ओके, बरोबर आहे. सारखं आपल्याला गरज आहे म्हणून आपण त्याच्या मागे लागतोय. खूप कमी पाऊस पडला की आपण म्हणतो आमचं कसं होणार, प्यायला पाणी नाही, शेताला पाणी नाही, गुरांना पाणी नाही आणि वापरायला पाणी नाही. पण जे पाणी आपल्याकडे दरवर्षी येतं ते काय कमी असतं का? काही ठिकाणी पूर येतात आणि काही ठिकाणी दुष्काळ पडतो. 1000 वर्ष झाली भारतामध्ये, म्हणजे आपला देश असाच आहे की नाही? पण कुठेतरी पूर येतोय आणि कुठे दुष्काळ पडतोय, एवढ्या अनेक वर्षातल्या राजकारणामध्ये कोणालाच असं वाटलं नाही की इथला पुराचं पाणी आपण तिथे दुष्काळग्रस्त भागाकडे वळवू ना. इकडे वाया चाललंय आणि तिथे लोक मरतात दरवर्षी. त्यामुळे म्हणजे असं नाही की आपल्याला दिलं नाहीये, दिलंय, भरभरून दिलंय, आपणच नीट वापरलं नाही. आणखीन वरून शहाणपणा करून सांगितलं आमच्याकडे ते नाहीच आहे. नाहीये असं काही नाही आपल्याकडे. आपल्याकडे सगळं गरजेपेक्षा जास्त आहे. फक्त आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त आळस पण आहे आणि गरजेपेक्षा जास्त दीडशहाणे आहे. सो आपण आपलं डोकं वापरून प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधलं नाही, ही आपली चूक आहे. मागच्या वर्षी खूप पाऊस पडला होता, खूप ठिकाणी पूर आले होते. त्या पुराचं पाणी किंवा ते अतिरिक्त पाणी जमा करून ठेवण्याकरता आपल्याकडे कुठलंच नियोजन नाही. तरी गेल्या काही वर्षांमध्ये ते शेततळे भरपूर ठिकाणी बघितलेत. भरपूर लोकांनी त्याचा काहीतरी करून, वापर करून काहीतरी तरी स्टोअर केलेलं आहे. त्याच्या आधीपर्यंत लोक असेच बोंबलत बसायचे, पाऊस पडत नाही, पाऊस पडत नाही, पाऊस खूप पडला. पण तुम्हाला दरवर्षी माहितीये ना आपला देश मॉन्सूनवरच चाललेला आहे. काय तर नवं आहे? म्हणजे
आमच्या जन्माच्या आधीपासून पुढच्या पिढीच्या जन्मापर्यंत गोष्ट तीच राहणार आहे. आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती बदलणार नाही. आपण स्वतःला बदलायला पाहिजे की नाही आहे त्याच्याप्रमाणे. आणि अशा सगळ्याच्यामध्ये तो पाऊस जर खरंच वैतागला चिल्ले बसा बोंबलत या वर्षी आता वाटच बघा तुम्ही आणि मी कमीच पडणार आहे बघा काय करा, तर काही चुकीचं नाही. वी शुड रिस्पेक्ट इट, वी शुड एक्सेप्ट इट. आपल्या ठिकाणी राहून आपण काय करू शकतो ह्याचं आपण सोल्युशनच काढलं. भरपूर पाऊस पडलाय, वापरा बिंदास पाणी कसं होतं ते आपण सगळं संपवून टाकलं. आता टँकर पण मिळत नाहीये तशी परिस्थिती. त्याला जबाबदार आपणच. आपल्या चुकांना आपल्यालाच शिक्षा मिळायला पाहिजे असं मला तरी वाटतं. त्याच्याकरता ही सगळी योजना असते. कशाकरता कोरोना आला होता? आपल्यालाच जमिनीवर आणण्याकरता आलं. पण फार उडत होतो माणसं. आम्ही हे केलं, आम्ही ते बनवलं, आमच्यामुळे काही नाही, आपल्या हातात काहीच नाही. खूप छोटे होत आपण. जे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये ऍटम शिकवतो की नाही, तेच आपल्याला आपल्या लाईफ मध्ये नेचर शिकवतो की युआर नो बडी इन फ्रंट ऑफ द नेचर. चला, आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे धडा जो सुरू केला होता, मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा फर्स्ट पार्ट केला होता. बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय असतात, त्यांची समीकरणं म्हणजे काय असतात. त्याच्या आधी आपण एक गोष्ट पाहिली होती की रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय. तर अशा अभिक्रिया ज्याच्यामध्ये अंतर्भूत गुणांमध्ये काहीतरी बदल होतो. अंतर्भूत गुण कोणामुळे असतात? अणू आणि रेणूंमुळे असतात. जेव्हा एखाद्या पदार्थांच्या अंतर्गत रचनेमध्ये बदल होतो आणि काहीतरी नवं बनतं, काहीतरी जुनं तुटतं, काहीतरी नवं जोडलं जातं आणि काहीतरी भलतंच बनतं. जुन्या गोष्टींपेक्षा अगदीच वेगळी गोष्ट जेव्हा तिसरीच गोष्ट जन्माला येते तेव्हा काहीतरी नवीनच संयोग बनतात. म्हणजेच काय होतं, आतमध्ये काहीतरी तोडजोड मरोड झालेली असते. त्याच्यामुळे रासायनिक बदल झालेल्या गोष्टी आपल्याला दिसतात. तीच रासायनिक अभिक्रिया असते. त्याच्यामध्ये जे लोक भाग घेतात ते असतात अभिक्रियाकारक, जे बनतात ते असतात उत्पादित. आणि ज्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठून कुठे गोष्ट गेली हे सांगण्यासाठी एक बाण असतो. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला रासायनिक अभिक्रिया कशा लिहायच्या इथपर्यंत समीकरणाच्या घटकापर्यंत आलो होतो. रासायनिक बदल आणि भौतिक बदल हे बदलांचे दोन प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. रासायनिक बदल म्हणजे कोणते बदल? जे परत फिरत नाहीत, एकदा झालं की झालं. ते काय असतं? ते मोडेन. म्हणजे मॅम एका गोष्टीपासून म्हणजे एका पदार्थापासून दुसरा पदार्थ मिळवला, नवीन पदार्थ मिळवला की तो नवीन पदार्थापासून तो जुना पदार्थ मिळवता येत नाही, असा रासायनिक बदल असतो. आता उदाहरण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. माझ्याकडे पाणी आहे आणि माझ्याकडे लिंबू आहे. माझ्याकडे साखर सुद्धा आहे आणि माझ्याकडे मीठ सुद्धा. तर त्या पाण्यामध्ये लिंबू, साखर, मीठ हे सगळं मी ऍड केलं आणि तसं लिंबू पाणी बनवलं. तर ही रासायनिक अभिक्रिया झाली का? नवा पदार्थ बनला ना. असं काय करतंय लिंबू सरबत? हो मॅम. ही रासायनिक अभिक्रिया झाली का? हो मॅम. हो. बघा, विचार करून उत्तर द्या. चला, ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी नुसत्या ऍड केल्या, पण त्याला गरम पण नाही केलं. मी चहा बनवला. चहामध्ये काय केलं? पाणी घेतलं, चहा पूड घातली, साखर घातली, इलायची, जे काय मला गवती चहा वगैरे जे काय माझ्याकडे आहे ऍडिशनल, आलं वगैरे ते सगळं टाकलं. तर दूध टाकलं, त्याला उकळलं चांगलं, खळखळ उकळलं मस्तपैकी, त्याला सगळ्या गोष्टींचे फ्लेवर आले आणि मग तो चहा गाळून मी प्यायला. चहा बनवणं नवा पदार्थ बनला. ही रासायनिक अभिक्रिया आहे का? आहे मॅम. आहे. आता तुम्ही जे सांगताय हे उत्तर चुकीचं आहे. दोघही उत्तरं चुकीची आहेत. लिंबू पाणी ही सुद्धा रासायनिक अभिक्रिया नाही. चहा बनवणं ही सुद्धा रासायनिक अभिक्रिया नाही. हे फक्त मिश्रण आहे. मिश्रण बनवलं आपण. मिश्रण बनवताना रासायनिक अभिक्रिया होत नाही. संयुग बनवताना रासायनिक अभिक्रिया होतात. लिंबू पाण्यामध्ये लिंबाची चव आहे, साखरेची चव आहे, मिठाची पण चव आहे आणि सगळं पाण्यामध्ये घालतो आपण. पाण्याला काही चवच नाहीये. म्हणजेच काय, त्या मिश्रणामध्ये सगळ्यांनी स्वतःची ओळख जपलेली आहे. लिंबू पाणी पिताना जरी ते गाळून मला दिलं, कोणतरी वेगळ्याच माणसाने बनवलं आणि मला दिलं, तर मला चव घेऊन समजेल नाही ते लिंबू पाणी आहे. म्हणजे काय, त्यातल्या प्रत्येक घटकाने स्वतःची ओळख जपून ठेवली, टिकवून ठेवली. अशा कोणत्याही अभिक्रियेला आपण रासायनिक अभिक्रिया म्हणत नाही. दुसरं, चहा. चहामध्ये तर आपण दिलेलं जे काही मिश्रण आहे ते गरम करतोय, त्याच्यात काय काय सगळं टाकतोय. प्रत्येक पदार्थाची चव त्याच्यामध्ये उतरली. आपण त्याला चांगलं उकळलंय, 100 डिग्रीच्या आसपास उकळलंय आपण जे, पण तरी सुद्धा
त्याच्यामध्ये आपल्याला दूध लागतं, त्याच्यामध्ये गवती चहा असेल तर तो टाकतो, आलं असेल तर तो लागतो. दुधाबरोबर त्याच्यामध्ये चहा पावडर पण लागते, साखर पण लागते, आणि पांढऱ्या पांढऱ्या रंग दूध जे घातलं असेल त्याचा तो कलर बदललेला असतो. या सगळ्यामधनं कुठल्याही घटकाने स्वतःची आयडेंटिटी बदललेली नाही त्याच्यामध्ये. ते आर जस्ट टुगेदर इन अ हॉट सोल्युशन, एवढंच झालेलं आहे. पदार्थ गरम झाला पण तरी सुद्धा आतल्या प्रत्येक घटकाने स्वतःची ओळख बदललेली नाही. म्हणजे ते काय झालं आहे, फक्त भौतिक चेंज आहे तो, म्हणजे मिश्रणच येते, दुसरं काहीच नाहीये त्याच्यात. पण जेव्हा अशा कुठल्या तरी भौतिक बदलांना आपण बघतो, ते भौतिक बदल परत फिरू शकतात. अजून मी म्हणाल काहीतरी काय बोलताय, चहामधनं साखर कशी काढू आम्ही? चहामधनं साखर वेगळी करण्याकरता तुम्हाला काही प्रोसेसेस कराव्या लागतील. त्याला काय बरं म्हणतात, ते चहाचं जे सोल्युशन आहे त्यातलं तो चहा उडवून टाका, त्याच्यामध्ये तर दूध पण आहे. सोपं नाहीये. पाण्यामधनं साखर आणि तिला तुम्ही पाणी सगळं घाल्यानंतर खाली मिळालेले साखरेचे क्रिस्टल्स हे मिळवणं जितकं सोपं आहे तितकं हे सेपरेशन टेक्निक सोपी नाहीये. पण तरी हे घटक फक्त एकत्र आले. जसा आपल्या सगळ्या मित्रांचा ग्रुप असतो, आपल्या गटामध्ये खूप सारे मित्रमैत्रिणी असतात, आपण जर एकमेकांशी बोलतो पण आपला पक्का बॉन्ड नसतो. इतका पण चांगला नसतो की आपण सगळं सर्वस्व अगदी बाकीचे जे म्हणतील ते सगळं सोडून त्यांच्याच मध्ये घुसू, असं आपण कधीच करत नाही. सगळ्यांबरोबर तरी पण आपली आयडेंटिटी तशीच असते. माझ्या घरी चालणार आहे का, माझ्या घरी हे मला विचारायला पाहिजे, माझ्या घरचं कल्चर काय आहे हे सगळं बघतो की नाही आपण. आपण मिश्रणातच असतो, आपला कंपाऊंड तरी बनत नाही, बरोबर. सो मी कधीच म्हणते आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये. सो ह्या सगळ्या रासायनिक अभिक्रिया नाही आहेत. रासायनिक अभिक्रिया एकदा पुढच्या बाजूला गेल्या की त्या मागे पण काही रासायनिक अभिक्रिया रिव्हर्सिबल असतात. पण ज्वलन केलेल्या, आता पहिलं जे आपल्याला दिसते चित्र, लाकूड जाळलेलं आहे, त्या जाळलेल्या लाकडाच्या राखेमधनं लाकूड परत आणून टाकतो, अशी वगैरे जादू काही शक्य नाही. या पिकलेल्या, कुजलेल्या, सडलेल्या ऍपल मधनं जुना ऍपल परत आणून द्या. एवढी पण काय मॅजिकल ते काय हॅरी पॉटरची छडी नाही आपल्याकडे, गेलो भूतकाळामध्ये आणि ते करून आलो, असं काहीही होत नाही. मी जे अन्न पचवलं आहे ते आता मी बाहेर काढलं तर मला पुन्हा आधीसारखं असं कधीही होणार नाही. त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया झालेली असते, त्या गोष्टी बदलून जातात. जसे आपण जर तुमचे मोठे ताई दादा विचार करून बघा, जर आणि ताई दादा कसले, काका काकू, मामा मामी, मावशी ज्यांची लग्न झाली आहेत त्या सगळ्यांची रासायनिक अभिक्रिया झाली. लग्न होईपर्यंत आपण फक्त भौतिक अभिक्रियेमध्ये असतो, भौतिक बदल असतो. रासायनिक बदल केव्हा होतात, तर लग्न झाल्यानंतर होतात. सगळं बदलून जातं माणसाचं, नाव गाव फळ फूल इच्छा, स्वप्न, घर, शहर, जॉब, काहीही बदलू शकतं. मग ते परत आधीसारखं होतं का? नाही होत ना. विचार करून बघा ना, आता तुम्ही आणि तुमच्या लहानपणातले तुम्ही परत जाऊ शकता का? नाही. तुमच्या शरीरामध्ये खूप सारे रासायनिक बदल झालेले आहेत. तुम्ही आता ऑलरेडी मोठे झालात, तुम्ही आता ऑलरेडी 10वीत गेलेला. कितीही वाटलं अरे माझा नर्सरीतला फोटो, मी किती क्यूट होते, माझे केस किती छान होते, मला तसं व्हायचंय. यू कांट बी ऑफ दॅट एज, बरोबर. तुमच्या शरीरामध्ये खूप सारे केमिकल बदल झाले, तुमच्या शरीरात खूप सारे हॉर्मोन्स खेळतात सध्या, ते सगळे बदल आणि ते सगळे रासायनिक बदल. ठीक आहे, हे तुम्हाला माझ्याकडे गाणी ऐकू येतात का? आमच्याकडे ना खूप फालतूपणा चाललाय. संध्याकाळपासून एक मंडप काढायला लोक आलेली आहेत, ते लोक मंडप काढण्यासाठी त्यांना त्यांच्या घरातल्या लोकांनी गाणी लावून दिली, की कुठली कुठली गाणी शोधून काढली, एवढ्या मोठ्या आवाजामध्ये लावून ठेवली आहेत. विचार करते कसे कसे नमुने असतात ना जगामध्ये. चला, फिजिकल आणि केमिकल चेंजेस ऐका, म्युझिकल अभ्यास करू आपण आता. फिजिकल आणि केमिकल चेंजेस आपण जे बोललो होतो तो हा भाग होता. काही बदल हे फक्त फिजिकल असतात, भौतिक बदल, आणि काही हे रासायनिक बदल असतात. रासायनिक बदल जे असतात ते एकदा झाले की झाले, त्यातनं नवा पदार्थ बनतो. पण आपले भौतिक बदल जे असतात ते आपण परत आणू शकतो जुन्या स्टेटमध्ये. जसं की पेपर मी फाडला तर पेपरचे 2 तुकडे होतील, ते होणार आहे का पेपरला? त्याच्या अणुरेणूमध्ये काही बदल झाला काही नाही. पण तोच पेपर मी जाळला, त्याची राख होईल. राख झाली की मला आधीचा पेपर मिळेल का? नाही. तसंच बर्फाचं पाणी झालं, तुम्हाला पाण्याचा परत बर्फ बनवता येतो, अवस्थांतर येतात. दुसरं मी काहीच केलं नाही. आणि हे कशामुळे होतं? याच्यामुळे होतं की आपल्या ह्या सगळ्या रासायनिक आणि भौतिक बदलांमुळे
आपल्या आजूबाजूला काय काय चाललंय हे बघणं. फळ पिकलं, रासायनिक बदल. दही लागलं, रासायनिक बदल. वरची भाजी पण अशा त्या भेटायच्या असतात. खाली पडले की त्यांचा आकार असा वाकडा होऊन जातो. कधी कधी चमचे पण वागतात. फिजिकल चेंज आहे. हो की नाही? ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या अंतर्गत रचनेमध्ये फरक पडत नाही. तो कशामुळे पडतो? तुम्ही त्याला खूप जास्त उष्णता दिलीत तर त्यातले आतले मॉलिक्यूल तुटतात. तुम्ही त्याच्यावर खूप जास्त दाब दिलात तरीही त्यातली आतली रचना तुटते आणि नवी काहीतरी बनते. तुम्ही एखादा वेगळाच पदार्थ त्याच्यामध्ये घातलात आणि त्याची रासायनिक अभिक्रिया होण्याकरता त्याला मोटिवेट केलं तरीही एक वेगळा पदार्थ बनतो. ठीक आहे. पण ह्या सगळ्या कंडिशन्स नसल्या तर फक्त फिजिकल चेंजेस आपल्या आजूबाजूला होतात. रासायनिक समीकरण आपण कसं लिहितो? डाव्या बाजूला अभिक्रियाकारक, उजव्या बाजूला उत्पादित, मधल्या बाजूला एक बाण, आणि मग हे सगळे अभिक्रियाकारक आणि उत्पादित कोणत्या स्टेटमध्ये आहेत? सॉलिड आहेत का लिक्विड आहे का गॅस आहे हे चेक करतो आपण. H2O2 H2O हे बरोबर आहे का हे समीकरण? सांगा बरं मला. बोंबलत बसलं गाण्यामध्ये. मॅम हे गणितीदृष्ट्या बरोबर आहे पण विज्ञानदृष्ट्या नाहीये. गणितीदृष्ट्या बरोबर आहे हे? हो मॅम. हो मॅम. येस Okay. मॅम. आता मी तुम्हाला एक प्रसंग सांगते. एक होती बोट, नदी होती नदी. त्या नदीच्या एका तीरावरून बोट निघाली, ती दुसऱ्या तीरावर चालली होती. मला काचा पण बंद कर, हे कैसा आहे बंधन अंजन हे गाणं ऐकून मला डोकं फिरलं. आता इतक्या मोठ्याने लावले, तुम्हाला ऐकू येते का रे? सांगा बरं मला. नाही नो मॅम, नाही येत. नो किती मॅम लहान नाही तुम्ही, येत ऐकायला. तुम्हाला हे गाणं ऐकू येत नाहीये. माझ्या कानाशी इतक्या मोठ्याने वाजतंय ते, आणि इतकं रडकं गाणं आहे. बरं चांगली गाणी असेल तर मला आनंद होतो. इतकी रडकी गाणी ऐकून मला एवढं सॅड वाटतंय. केमिस्ट्री इतकं हॅपनिंग चाललंय आणि कसलं रडकं गाणं चाललं होतं मागे. आम्ही काचा बंद केलाय, बघूया आता माझ्या कानाला तो त्रासदायक आवाज येणार नाही. पण गणितीदृष्ट्या हे बरोबर आहे का चूक आहे हे चेक करण्याकरता मी तुम्हाला एक प्रसंग सांगते, ऐका. एक नदी आहे. नदीच्या एका टोकावरती म्हणजे एका काठावर मॅम तुमचा पण थोडा वेळ एक नाव आहे. नाव म्हणजे बोट. त्या बोटीमध्ये 5 लोक. माझं नेट चांगलं चालू आहे. बाकीच्यांना पण येतोय का माझा आवाज? का ब्रेक होता? नाही येतोय? हो मॅम. ब्रेक होते मॅम. ब्रेक होतोय मॅम. थोडा थोडा ब्रेक होतोय. थोडा थोडा ब्रेक होतोय. काच बंद केल्यामुळे असेल बरं का. ठीक आहे. मी बोलू का थांबू का? माझा कॅमेरा बंद करू? मी असं करते ना, शेअरिंगच बंद करते. काय असे मी तुम्हाला काहीतरी सांगते तर मला तुमच्याकडे बघायचे. तर कधी कधी तुम्ही पण तुमचे कॅमेरे जरा ऑन करत जा ना. मला कळतच नाही मी कुठल्या मुलांना शिकवलंय वर्षभर. आय डोंट नो हु यू आर. तर ओके, अश्विनी तू कुठे गेली आहेस? कुठेतरी बाहेर आहेस का? बाहेरून अभ्यास करते वाटतं कुठून तरी दुसरीकडनं. बरं, हा. कॅमेरे ऑन करण्याचे खूप सारे तोटे पण असतात. मग मला खूप साऱ्या गोष्टी कळतात. तर बघा, आताचा प्रसंग काय आहे? बोट आहे, नदी आहे. नदीच्या एका तीरावरती बोट आहे आणि ही बोट आता डावीकडून उजवीकडे चाललेली आहे पाण्यात. तर त्या बोटीमध्ये 5 लोकांना बसवलं आणि ती बोट आता पाण्यातनं चालली. मला आता हे एका प्रश्नाचं तुम्ही एक साधं सरळ उत्तर द्या. इकडनं 5 लोक गेले तर तिकडे किती लोक जायला पाहिजे? मॅम 5च. 5च ना. 5च. एखादा पडला खाली, पाण्यात 6. बघतो बघतो, मासा बघतो म्हणून गेला आणि पडला, सोडून द्यायचं का त्याला तिकडे? नो मॅम, नाही द्यायचं. पकडून काढायचं आणि म्हणायचं गाडवं बस इकडे आणि बांधून ठेवायचं. म्हणजे आपल्या बोटीत जेवढे लोक आहेत तेवढे डावीकडून उजवीकडे जायला पाहिजे. समजा एखादी मगर आहे, खालून बघते अरे 5 माणसं आहेत, खाऊयात त्यांना, आणि आली उडी मारून, तर तिला घ्यायचं का आपल्या बोटमध्ये? नो मॅम. ते आपल्याला खाऊन टाकेल ना. नाही घ्यायचं ना. म्हणजे जेवढे लोक, 5 लोकांनी तिकीट काढलं आणि 5 लोक नीट बसून जाण्याकरताच्या हिशोबाने त्यांनी ती प्रायव्हेट गाडी बुक केली. म्हणजे गाडी म्हणजे बोट बुक केली आणि आपल्या निघाले. मग ते ठरलंय ना, ते पूर्ण व्हायला पाहिजे. 5 लोक इकडनं निघालीत, 5 लोक तिकडे पोहोचली पाहिजे. हा जो काही नियम आहे बोटीत फिरण्याचा, तोच नियम आहे रासायनिक अभिक्रियेचा. डाव्या बाजूला जेवढी अभिक्रियाकारक बसली आहेत तेवढीच उजव्या बाजूला पोहोचली पाहिजे. एक पण कमी नाही व्हायला पाहिजे, एक पण जास्त नाही व्हायला पाहिजे.
आता तुम्ही मला म्हणालात की ही जी रासायनिक अभिक्रिया आहे ही गणितीदृष्ट्या बरोबर आहे. आता तुम्हाला उदाहरण दिलंय, मी एक हिंट दिली, आता तुम्ही विचार करा की हे बरोबर आहे का. हे खालचं एच आणि ओ बघू नका, हे बघा आणि हे बघा, पर्पल कलर मधलं येते तेवढंच फक्त बघा आणि मला सांगा. अरे सांगा, जेवढे लोक डाव्या बाजूला बसलेत तेवढे उजव्या बाजूला आहेत का? नो मॅम, नाही येत. हो मॅम, नाही येत. नाहीत ना मग कोण पडलाय पाण्यामध्ये? मॅम. तिथे O2 आहे, तिथे O म्हणजे ओचा अंक हा एकच आहे तिथं. करेक्ट. म्हणजे या बाजूने डावीकडून 2 ओ निघाले होते, इकडे एकच ओ पोहोचलेला आहे, म्हणजे काहीतरी गडबड झाली आहे की नाही? हो मॅम. हो मॅम. असं जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा समजायचं की रासायनिक समीकरण इम्बॅलन्स्ड आहे, म्हणजे ते बरोबर नाहीये. त्याला आता तुम्हाला काय करायचंय? संतुलित करायचंय. हे असंतुलित रासायनिक समीकरण आहे. चेक करताना हे बघायचं की बोटीच्या डाव्या बाजूला जेवढे लोक आहेत तेवढ्याच उजव्या बाजूला आहेत का, टोटल करून टाकायचे सगळ्यांचे. हे 2 ते 2 झाले 4, इकडे आहेत 3. अरे एक कोणतरी पडला पाण्यात, कोण पडला शोधायचंय. म्हणजे काय करायचंय आपल्याला? कोण कमी आहे त्याला बॅलन्स करायचंय. ते बॅलन्स जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचं आपोआप समीकरण हे संतुलित होईल. बघा, आता हे सगळं आपण मागच्या वेळेला बोललो होतो बरं का. त्यांची शाब्दिक समीकरणं, त्याची रासायनिक समीकरणं, हे सगळं आपलं झालेलं आहे. पण या समीकरणांना संतुलित करण्याकरता काय काय करायचं? किती लोक डाव्या बाजूला आहेत आणि कोण लोक डाव्या बाजूला आहेत? रासायनिक समीकरणामध्ये डावी बाजू, उजवी बाजू, कारण हे समीकरण आहे. समीकरण माहिती तुम्हाला, इक्वल टू LHS इज इक्वल टू RHS हा रूल असून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. मग याच्यामध्ये डाव्या बाजूला जे लोक आहेत ते कोण आहेत बघायला पाहिजे ना. नुसते बसले आणि गेले हे काय, असं नाही, माहिती पाहिजे कोण त्यातलं धातू आहे, कोण अधातू आहे, कोण ऍसिड आहे का, कोण काय आहे का. जरा जरा आपापलं डोकं वापरायचं. आणि अरे हा इकडे जाऊन बदललाय म्हणजे रासायनिक अभिक्रिया झालीये हे पण कळतं. सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आपल्याला नुसते लोक उचलून तिकडे टाकायचे नाहीये. आपण निरक्षर आणि गाढव वाहन चालकासारखे घेऊन चाललो सगळ्यांना, असं नाही करायचंय. आपल्याला समजायला पाहिजे आपण ती रिएक्शन कम्प्लीट करतोय पेपरवरती. खरी खरी जेव्हा होते तेव्हा तर त्यांना कोणाचीच गरज नसते, तशी तशी आपल्यालाही कोणाचीच गरज नसते, ओके नाही. आपण स्वतःहून खूप साऱ्या गोष्टी शिकत शिकतच मोठे होतो. तसंच बघा ना, तुम्ही लहान होतात, हे तुम्हाला का सांगितलं, तुम्ही खूप लहान होतात, तुम्हाला तेव्हा चालता येत नव्हतं, एकदम छोटे बेबीज होतात तेव्हा. तुम्ही आजूबाजूच्या गोष्टी बघून बघून कशाला तरी धरून उभं राहायला शिकलात. हे तुम्हाला कोणी शिकवलं नाही की याला धर, त्याला तुम्हाला तेव्हा शब्द पण माहिती नव्हते की ह्याला धर म्हणजे काय, पण तुम्ही स्वतःहून शिकलात की नाही. तर हे नॅचरली आपोआप आपल्यामध्ये असतं. जसे आपण तसे आपले ऍटम्स, तर ऍटम्सचा माहिती बरोबर कसं रिॲक्ट करायचे, काय करायचे. पण मग त्या सगळ्यांना बघून ठेवायचं आपण, आणि मग ते आलेत का, गेलेत का, कोण बनलेत, कसे होते, हे सगळं आपण बघायचं. म्हणजे आपल्याला रासायनिक अभिक्रिया जास्त चांगली समजते. ते तर जाणारच आहे, नेणारे आपण होत, मग आपल्याला कळलं पाहिजे. विनाकारणचं ओझं कशाला कॅरी फॉरवर्ड करायचं, आपण आपल्याला कळलं पाहिजे आपण काय काम. मग किती आहेत त्यांची संख्या आणि किती नाही आहेत ह्यातला फरक हे आपल्याला बघायचं. आणि मग त्याला बॅलन्स करण्याकरता इकडे काहीतरी वाढवावं लागतं, तिकडे काहीतरी कमी करावं लागतं. ह्या सगळ्यामधनं आपलं समीकरण आपोआप संतुलित होतं, बरोबर. आता या रासायनिक अभिक्रियेचे 4 प्रकार आहेत आपल्याला. एक आहे संयोग, मग आहे अपघटन किंवा विघटन, मग आहे विस्थापन, आणि मग आहे दुहेरी. हे सगळं आपण पुस्तकात पण बघू, पण हा संयोग म्हणजे भेटणे. भेटणे म्हणजे ए आणि बी एकमेकांमध्ये चिकटून काय बनलं, AB एकच बनलंय. ह्याच्यामुळे तिसरं काही बनलंच नाहीये. कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन कार्बन मोनॉक्साईड, कार्बन प्लस ऑक्सिजन एकत्र आलं आणि बनला कार्बन मोनॉक्साईड. तिसरं काही बनलंच नाही. जेवढं तुम्ही ऍड केलं त्या सगळ्याचा एकच मोठा असा तुम्हाला प्रोडक्ट मिळाला.
ते आहे संयोग, म्हणजे एकत्र येणे. दुसरं आहे विघटन. आपल्याला आहे ना ते खराब झालेल्या पदार्थांचे विघटन करणारे सूक्ष्मजीव वगैरे वगैरे, तुम्ही ऐकलं असेल पहिले. विघटन म्हणजे हो तोडणे. मॅम. एक मोठा बॉल आहे, कार्बन मोनॉक्साईड, परत तोच कार्बन मोनॉक्साईड मी तोडला तर मला काय मिळालं, कार्बन आणि ऑक्सिजन. म्हणजे एका मोठ्या रेणूला मी तोडून त्याच्यापासून 2-3 वेगवेगळे तुकडे त्याचे बनवेन, तेव्हा काय होईल, विघटन होईल. बरोबर. विस्थापन म्हणजे येस मॅम. मॅम एक एका लिक्विड ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे. पण याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला तुमच्या शाळेमधला सिच्युएशन आहे, तुमच्या बाई म्हणत असेल, तुम्ही खूप बोलताय बरं का, तू उठ ग, तिच्या जवळ जाऊन बस. विस्थापन, जागा बदलली. असं आणखी एक उदाहरण आहे, ते आहे खो खो. कोणतरी बसलाय, त्याला धक्का दिला की तो उठतो, तो पळतो आणि हा त्याच्या जागेवर जाऊन बसतो. खो खो. सोपं आहे की नाही. विस्थापन, दुहेरी विस्थापन. 2 टीम एकत्र पळतात, 2 टीम एकत्र, म्हणजे मॅम 2 टीमाचे दुसरीकडे स्थलांतर होणे. म्हणजेच काय, 2 लोक आणि 2 असे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया आपण बघणार आहोत. खूप सोप्या आणि इंटरेस्टिंग आणि खूप मस्त आहेत. पण रासायनिक संतुलन, रासायनिक अभिक्रियेचे संतुलन, ते एकदा जरा बघूया. रासायनिक संतुलनच येते ते, त्याचा आपल्याला पुस्तकात दिलेला जो असा घास खाण्याचा प्रकार आहे तो पण एकदा बघू. शॉर्टकटमध्ये तो तुम्हाला 2 मिनिटात समजेल. शॉर्टकटमध्ये सॉल्व्ह करायचं, पेपरमध्ये भलं मोठं उत्तर द्यायचं. पेपरमध्ये चेक करणाऱ्या लोकांना असं वाटलं पाहिजे या मुलांना सगळं माहिती आहे बरं का पुस्तकात, त्यांनी चांगला व्यवस्थित अभ्यास केला. फॉर्मॅट तोच ठेवायचा आपण, कारण हाच प्रश्न तुम्हाला जर 4 मार्काला आला, तुम्ही एका वाक्यामध्ये करून येऊ नाही शकत. तुम्हाला ते स्टेप बाय स्टेपच करावं लागेल. पण काय करायचं हे चुकायचं नाही, उत्तर चुकवायचं नाही. बरोबर. फॉर्मॅट बदलू शकता. चला आता बघा, आधी रासायनिक अभिक्रिया जी आहे ती संतुलित आहे. इकडे कॉपरचा एक आणि इकडे आहे एकच. इकडे झिंकचा एक आहे, इकडे किती आहे, एकच आहे. SO4चा एक गट आहे, इकडे पण SO4चा एक गट आहे. ही अभिक्रिया संतुलित आहे, आपल्याला काही करायची गरज नाही. आता खाली जाऊया, आपण दुसरी एखादी अभिक्रिया बघूया. खालची बघूया. CaCO3 ही आपल्या 5 उदाहरणांमधली पहिली आहे बरं का. चुनखडी तापवल्यावर काय होतं, चुनखडी तापवल्यावर चुनकळी तयार होते. म्हणजे कळी म्हणजे कळी, कळीचं फुल होतं ते. आणि खडी म्हणजे खडी, खडी म्हणजे खडक, म्हणजे खडकातून कळी. काय सुंदर आहे ना. मराठी मधलं विज्ञान हे एका वेगळ्याच क्रिएटिव्हिटीचं काय बरं म्हणतो आपण. मला आता याच्यातनं एक गोष्ट लिहावीशी वाटते. चुनखडीतून चुनकळी. खडी मधनं कळीची निर्मिती. हे पण हे चांगले बरं का, मला आवडलं हे. मला हे इमॅजिनेशनच आवडलं. खडकामधनं कळी तयार होणं, हे मी मला लक्षात ठेवण्याकरता ठेवते. अशा काही गोष्टींचे रेफरन्सेस मी जेव्हा 10वीत होते ना, तेव्हा मी खूप साऱ्या गोष्टी अशा मजेशीर पद्धतीने लक्षात ठेवल्या होत्या. आणि मग तशीच सगळी सिरियस अभ्यास करून कोणाचं भलं झालंय, सगळं समजायला पाहिजे, हो की नाही. तर चुनखडी आणि चुनकळी हे 2 शब्द लक्षात ठेवा, किती मजेशीर आहेत. तर आता बघूया आपण, कॅल्शियम किती होते डावीकडे, 1. इकडे किती आहे, 1. कार्बन 1, इकडे किती आहे, 1. ऑक्सिजन इकडे 3 आहेत, इथे किती आहेत, हा 1 अधिक 2 3. ये विनर. बॅलन्स्ड आहे, आपल्याला काही करायचं नाही. खाली बघ, इकडे कॉपर 1, इकडे कॉपर 1, इकडे SO4, इकडे SO4. तुम्ही वेगवेगळे पण बघू शकता बरं का. हा S1 आहे, हा O4 4 आहे, बरोबर आहे ना. मग तसं पण चेक करू शकता. हा झिंक आणि हा पण झिंक 1, ही पण बॅलन्स्ड आहे. ये आले ते गेम असतात ना, असे गुगल आपण शोधूया. ह्या सगळ्या दिलेल्या ऑलरेडी संतुलित आहेत, हो की नाही. चला आपण हिला चेक करू. मोठी मोठी दिसते. 3 कॉपर, इकडे कॉपर किती आहेत, 3च आहेत. आता हायड्रोजन 8. हा, आता आपण ह्याला चेक करू. हायड्रोजन 8 बरोबर आहेत का, झाले. 4 दुणे 8 झाले. इथे बॅलन्स, दे आर बॅलन्स्ड. नायट्रोजन पण 8. जर पुढच्या बाजूला तो नंबर लिहिला असेल, त्या रेणूच्या पुढे, म्हणजे रेणू लिहिण्याच्या आधी जर आपण तो आकडा 2 4 8 जो काही लिहिला असेल, तो आकडा
इथल्या सगळ्या अणूंना ऍप्लिकेबल असतो. म्हणजे 8 हायड्रोजन, 8 नायट्रोजन आणि हे किती होतील? 8 त्रिक 24 ना, 8 गुणिले 8 त्रिक 24 ऑक्सिजन, बरोबर ना. ऑक्सिजन 8 गुणिले 3 एवढ्या संख्येने असले पाहिजे. आता आपल्याला चेक करायचं. नायट्रोजन किती आहेत? 8, बरोबर. मग आता इथे किती झाले? हा एन 2 वेळा, हे 2 झाले. हा 2 वेळा, किती झाले? 4. अरे 2 वेळा नाही, 3 वेळा. 3 आणि 6 हे तुम्हाला कळलं कसं मोजलं? परत सांगते. नायट्रोजन कसं मोजलं? नायट्रोजन किती पाहिजे? 8 पाहिजे. एकूण नायट्रोजन डावीकडे बोटीमध्ये 8 बसलेले आहेत. उजवीकडे बोटीमध्ये किती यायला पाहिजे? 8च यायला पाहिजे. मग इथे हा NO2 चा ग्रुप 3 वेळा आलाय, 3 वेळेला आलाय. 3 आणि हा 2. मग मी काय करेल? 3 दुणे 6. गुणाकार केला तर मला काय आलं? तर 6. पण हे कसलं आलंय? नायट्रोजनचं. ठीक आहे, आपण बघूया. ठीक आहे, कळलं का? म्हणजे नायट्रोजन किती झाले? 6 झाले आणि हे 2 झाले 8. बरोबर झाले ना? 8 जेवढे डावीकडे होते तेवढे उजवीकडे आले. 8 मॅम गुणे 16, तुमचा 8 आवाज 24, पुन्हा 24 ब्रेक येत ना रे? झाला. हो का? थांबा, मी आता माझा व्हिडिओ बंद करते. आता काही मला काय बरं म्हणतात, सांगण्यासारखं म्हणजे पीपीटीवरच किंवा पुस्तकातलं मला माहिती का माझा स्लो झालं, क्लिक झालं, नेट स्लो झालं होतं माझं. मग बाकीचे ऍप्स बंद होईल. चला, तर आता ह्याच्यामध्ये आपण नायट्रोजन चेक केले. माहित नाही, मग बहुतेक वातावरणामुळे असेल, ढगाळ वातावरण. नायट्रोजन 8 आहेत, इथे पण नायट्रोजन 8 झाले. आता जरा ऑक्सिजन बघूया आपण. हे झाले 4 ऑक्सिजन, हे झाले 2 ऑक्सिजन, हे झाले 6 इथेच. एकूण किती यायला पाहिजे? 24. 3 त्रिक 9, 9 दुणे 18. 6 अधिक 18 किती झाले? 24 ना. झाले ना बरोबर बॅलन्स? हो मॅम. मी काय करते तुम्हाला कळलं का? हो बोटीमधलं मॅम. जे आपलं हो डिस्कशन मॅम. होतं ते मी या इक्वेशनला लावलं. जेवढे लोक बोटीमध्ये इथे बसले होते तेवढे सगळे इकडे आले का हे मी चेक केलं. आले, पण प्रत्येकाला वेगळं वेगळं मोजलं. कॉपर 3 बसले होते, कॉपर 3 आले का? आले 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 रे बाबा. असं करत करत प्रत्येकाला चेक केलं तेव्हा मला समजलं की 24 होते ऑक्सिजन. तर हे तोडलेल्या रूपामध्ये, इथे काही आहेत, इथे काही आहेत, इथे काही आहेत, तुटलेल्या रूपामध्ये. पण मला सगळ्यांना एकत्र केलं तर त्याची संख्या किती आली? 24. म्हणजे कोणीही पाण्यामध्ये पडलेलं नाहीये, सगळ्याचे सगळे सुखरूप पार आलेले आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये पण बघा ना तुम्ही, हे सगळे इक्वेशन्स चेक करा, हे सगळे बॅलन्स्ड आहेत. आपल्याला आता बॅलन्सिंग जेव्हा बघायचंय तेव्हा आपल्याला असं एखादं उदाहरण बघायला पाहिजे ज्याच्यामध्ये बॅलन्स केलेलं नाहीये. जे हे या बाजूला डावीकडे एक सोडियम बसलाय आणि इकडे 2 आलेत. ते तर कुछ तो गडबड है दया. इकडे 2 आलेत म्हणजे इथे 2 असले पाहिजे ना. 2 बसल्याशिवाय 2 आले कसे? मग मी इथे 2 करून टाकलं. आता इथेच सगळी मज्जा आहे बरं का. मला इथे 2 सोडियम दिसले, त्याला बॅलन्स करण्याकरता मी इथे 2 ही संख्या केली. 2 लागलं याला, म्हणजे झाला हा बॅलन्स. पण आता इथे पुढे काय झालं ते बघा. ह्याच्यामुळे ऑक्सिजन पण 2 झाले आणि हायड्रोजन पण 2 झाले. आता SO4 चा ग्रुप एकच आहे, हा पण एकच आहे, त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही. सोडियम सोडियम बॅलन्स झाले. पण आता इथे हायड्रोजन झाले 2, ऑक्सिजन झाला 1, तर ऑलरेडी इथे H2, बरोबर, H2 आणि इथलं ऑक्सिजन असं आलं होतं ना. हा एक ऑक्सिजन आणि इथला H2 ह्यांचं मिळून काय बनलंय? इथे H2O बनलंय, बरोबर की नाही? आधी या 2 ऑक्सिजन मधला एक ऑक्सिजन उरला आणि 2 हायड्रोजन झाले H2O. मग आता मला इक्वेशनला बॅलन्स करण्याकरता इथे काय करता येईल? 2H2O. म्हणजे मी काय करते आता मला पूर्ण चेक करायचंय. 2 सोडियम होते, 2 सोडियम आले. ऑक्सिजन किती आहेत? 2 अधिक 4, 6. इथे झाले 4, इथे झाले 2, 6 आले ऑक्सिजन 6. कॅल्क्युलेशन डन. हे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन, 4 हायड्रोजन असले पाहिजे. 2 दुणे 4 झाले की नाही?
हो मॅम झाले. जेवढे लोक डावीकडे होते तेवढे उजवीकडे आले. म्हणजे आता माझं संतुलित समीकरण कसं असेल, 2NaOH प्लस H2SO4 विल गिव्ह मी Na2SO4 प्लस 2H2O. 2 रेणू NaOH चे, 1 रेणू H2SO4 चा, त्यांनी एक अभिक्रिया केल्यावरती काय मिळालं, Na2SO4 आणि H2O पाणी. ही किती सोपी ओरली गेलेली पद्धत आहे. आपण काय केलं, तोंडी सोडवलं हे सगळं. पण आता पुस्तकामध्ये आपल्याला त्याला उत्तर देताना, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये लिहिताना त्याला या फॉर्मॅटमध्ये टाकायचं. काही नाही, सोपं आहे बघा. अभिक्रियाकारक आणि उत्पादित. अणू सोडियम डाव्या बाजूला किती, 1 2, जे आपण तोंडी केलं ना ते इथे टेबलमध्ये लिहायचंय. म्हणजे तुम्ही काय करणार, ह्या अभिक्रियेमध्ये सोडियम किती, 1, इकडे किती आले, 2, ऑक्सिजन किती, 4 आणि 5, इथे किती आले, 5. हा, इकडे किती, हायड्रोजन 3, इकडे किती आले, 2. आधीच आहे बरं काय. जरा मला याच्यात ऑक्सिजनची संख्या बरोबर वाटत नाही, जरा मोजा बरोबर, 4 आणि 1 5. हा बरोबर बरोबर. सल्फर किती, इकडचा 1 आणि इकडचा 1, असं प्रत्येक अणू त्यांनी चेक केलेला आहे. पण आता बघा, त्याच्यात चूक कुठे होऊ शकते, हे मला जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगते. सोडियम 1चे 2 झाले, ऑक्सिजन 5चे 5च राहिले, हायड्रोजन 3चे 2 झाले आणि सल्फर 1चा 1च राहिला. ह्याच्यामध्ये काही बदल नाही व्हायला पाहिजे, याच्यामध्ये पण काही बदल नाही व्हायला पाहिजे, कारण हे बॅलन्स्ड आहे. तो फक्त हायड्रोजन आणि सोडियम हे तुम्हाला बदलून चालणार आहे का, नाही ना चालणार. तुम्ही इथे 2 टाकलं तर इथे ऑक्सिजनची संख्या वाढली, 2 ऑक्सिजन झाले आणि एकूण ऑक्सिजन झाले 6. कळलं का. म्हणून तुम्हाला मी सांगतेय की जेव्हा तुम्ही हे सोडवाल तेव्हा आधी इथेच सोडवा पेन्सिलने, रफ वर करा, कुठे लिहा दुसरीकडे समीकरण, आणि हे तोंडी इथे बॅलन्स करा आणि मग हे इथे लिहा, म्हणजे तुमची ही चुकण्याची शक्यता 0 राहील. मग खाली दुसऱ्या म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये आपण काय केलं, आधी तर आपण हे अभिक्रिया लिहिली चुकीची जी होती ती, मग नंतर त्याच्यातले अणू डावीकडचे उजवीकडचे टेबल लिहिला. पुढे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की NaOH आणि Na2SO4 मध्ये सुरुवातीला इथे 1 होता, त्याचे 2 झाले, आणि संतुलन करताना आपण काय केलं, 1 गुणिले 2 आणि 2, म्हणजे एकाला 2ने गुणलं. कोणाच्या बाबतीत चाललंय, सोडियमच्या बाबतीत, जे आपण तोंडी केलं होतं. इथे बघितलं आपण काय बोललो, अरे इकडे 2 आहेत आणि इथे 1 आहे, मग मी इथे 2 लिहून टाकते ना. आठवते, आपल्या ह्या डिस्कशनची सुरुवातच ही होती. जे आपण बोललो ते इथे टेबलमध्ये केलेलं, बरोबर. आता एक गोष्ट तुम्ही असंतुलित केली तर पुढची गोष्ट पण तुम्हाला बदलावी लागेल. आता त्यांनी काय केलं, इथे नवीन समीकरण बनवलं की याच्यात असं केल्यावरती असं होतं आणि H2O ची संख्या एवढीच राहते. म्हणजेच काय झालं, आता याच्यामध्ये या दोघांना बॅलन्स करायला पाहिजे, H2O ला बॅलन्स करायला पाहिजे. मग आता परत काय करणार तुम्ही, ह्या समीकरणाला घ्यायचं, इकडे किती आहेत, 2 सोडियम 2 सोडियम, ऑक्सिजन 6 आणि 5, बघा हे वर खाली झाले की नाही, हायड्रोजन 4 आणि 2, सल्फर 1 आणि 1. हा सल्फर किती सुखी माणूस, याला काही फरकच पडत नाही, आजूबाजूला काही होत. हा एकच आहे, एकटा जाऊन बसला मस्तपैकी, एकटा आला पण दुसऱ्या बाजूला. तर याच्यामध्ये काय चाललंय, आता तुम्हाला याला बॅलन्स करण्याकरता मग काय केलं, हायड्रोजनच्या संख्येमध्ये चेंज करायचं. मग काय करायचं, सुरुवातीला 4 होते, उत्पादितांमध्ये 2 आहे, मग संतुलित करताना तुम्हाला काय करावं लागेल, 4, म्हणजे उत्पादितामध्ये दोघांना 2ने गुणायचं. म्हणजे काय झालं, उत्पादितामध्ये इथे 2 लावून टाकायचं. मग हे आपण तोंडी केलं होतं की नाही. मी तुम्हाला परत सांगते, तुम्हाला जे सोपं वाटतंय, असं करणं सोपं वाटतंय असं करा, किंवा जसं मी केलं तसं करा. शेवटी एकच रूल, जेवढे लोक बोटीत बसले तेवढेच लोक खाली बोटीमधनं उतरले पाहिजे. कळलं. हो मग मॅम. सोप्या हो पद्धतीने मॅम. सोडवा आणि ह्या टेबलमध्ये टाका. हुशार मुलं असंच करतात, म्हणजे याच्यामध्ये चुकण्याची काही शक्यताच नाही ना. म्हणजे कितीने गुणलं मी, याला 2ने गुणलं, की ह्याला कितीने गुणलं, 2ने, दिसतच आहे ना मला, ऑलरेडी ते सोडवलेलं आहे, मग ते चुकण्यासारखं काहीच नाही. आता खालचं समीकरण आपण बॅलन्स करूया, N2 प्लस H2 NH3. तुम्ही मला सांगा काय गडबड आहे.
आहे का हे संतुलित आहे का समीकरण? नाही मॅम, हे संतुलित नाहीये कारण याच्यात नायट्रोजनचा एक पण अणू नाहीये अ, उजव्या बाजूला, आणि हायड्रोजनचे आहे ते 3 आहेत. हा नायट्रोजन हा काय, नायट्रोजन एक आहे ना इथे, इथे 2 आहेत, इथे 1 आहे. मग आता काय करायला पाहिजे? कोणाला तरी एकाला आपल्याला धरावंच लागेल. इकडे 2 आहेत, इकडे 3 आहेत. मग जो पहिले आहेत आपण त्याच्याकडे लक्ष देऊ ना आधी. हा 2 आहे इथे आणि हा 1 आहे. मग काय करायला पाहिजे? मॅम इकडे 2 वाढवायला पाहिजे इकडे म्हणजे पुण्यामध्ये? उजव्या बाजू. अच्छा, म्हणजे डाव्या बाजूला उजव्या बाजूला असं म्हणूया आपण. हा म्हणजे उजवी, मॅम उत्पादितामध्ये का? हा म्हणजे इकडे म्हणजे हा कसं मॅम, कळलं? अभिकारक आणि उत्पादित आहे म्हणजे उत्पादितांमध्ये 2 वाढवावे लागतात आपल्याला. बरोबर बरोबर. अरे थोडस हसत पण जा आयुष्यामध्ये. बरोबर सांगता तुम्ही, मी मस्करी करते. 2 झाले नायट्रोजन, झाले का? 2 बसले, 2 आले. पण हो आता मॅम. येस मॅम. हायड्रोजन किती झाले बघा ना. 3 दुणे किती 6. झाले? 3 दुणे 6. मॅम 6. हा पण मॅम, 6 झाले. मॅम म्हणजे अभिकारकांमध्ये आपल्याला H ला 3 सहगुणक लावावं लागेल तेव्हा तिथे 6 होतील. शाबाश. म्हणजे हे 2 होते, हे 2 आले. हे 6 होते, हे 6 आले. हे आता संतुलित समीकरण झालं. शाबाश. आता कॅल्शियम क्लोराईड, सल्फ्युरिक ऍसिड, कॅल्शियम सल्फेट हे तुम्ही करा, हे तुम्ही करा. हो मॅम. कारण या ओके शाब्दिक मॅम. समीकरणाला तुम्हाला त्याचं रासायनिक सूत्र पण लिहावं लागेल आणि त्याला इक्वेट करावं लागेल, त्याला बॅलन्स करावं लागेल. करून बघा, मज्जा येईल तुम्हाला. हे आपण करूया. SO2 प्लस H2H2S will give you 3S plus 2H2O. काय होईल? बॅलन्स्ड आहे का? सल्फर नो किती आहे? मॅम, नाहीये बॅलन्स. हा, नो सल्फर मॅम. किती आहेत? डावीकडे सल्फर 1 आहे, उजवीकडे 3 आहेत. हा मॅम, मग 3 इथे काय आहेत. करायला पाहिजे? अरे थांबा, इकडे पण एक सल्फर आहे आणि गुणिले 2 म्हणजे हे ऑलरेडी 3 सल्फर आहेत. सल्फर तर बरोबर आलेले आहेत. ऑक्सिजन किती आहेत? 2. इथे किती आहेत? 2. हायड्रोजन किती आहेत? बेदुणे 4. हे पण बेदुणे 4 आहेत. मग ही अभिक्रिया हो मॅम, सॉरी. सुरूच आय आहे. एम सॉरी मॅम, चुकून. इट्स ओके. मला पण असंच वाटलं होतं की इथे आपण 3 मध्ये 3 गुणलं पाहिजे, पण गरजच नाही ना. पुढची हा मॅम, मी पण ते अभिक्रिया काय 2 बघितलं. सहगुणक आहेत ते बघितलंच नाही. बरोबर, कारण आपल्याला वाटतच नाही ना की असं काही झालेलं असेल. तर हा गॅसच H2S आहे. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी सल्फर आहे. मग हे बरोबर इकडे बॅलन्स झाले. चला आपण खालचं चेक करूया. हो मॅम, पण त्याच्यात त्याच्या अवस्था लिहायला सांगितल्या आहेत. झोडियाक सायन्स 2Ag आणि 2HCl. आता हे 2 Ag होते इकडे, हे कितीला आले? 2 Ag इकडे आले. Cl अरे 2 आणि Cl आणि H2 पण. अरे ही पण बॅलन्स्ड आहे. मॅम, हे भारीच. पूर्ण समीकरण Balance संतुलित आहे. आहे. बरोबर मॅम, दोन्ही पण समीकरण संतुलित आहेत. बरोबर आहे, कारण इथे प्रश्न दिला होता सायन्स. पुढील अभिक्रियांमध्ये मॅम याच्या भौतिक अवस्था लिहायच्यात. हे समीकरण संतुलित आहेत. बरोबर, हे संतुलित आहेत आणि हे संतुलित नाही द्यायला पाहिजे होते, सोडवायला पाहिजे होतं आपण. मग कळलं असतं. आता HCl काय आहे? लिक्विड आहे, आपल्याला माहिती आहे. H2S काय आहे? गॅस आहे, गॅस आहे. सल्फर सॉलिड आहे आणि मॅम, H2O. डबल सांगा. अगं मी मॅम, जनरली सांगते. हे बघा, SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड, हा गॅस आहे की नाही? H2S हा पण गॅस आहे. Ag सॉलिड, Ag म्हणजे काय? सिल्वर. HCl म्हणजे ऍसिड, ते लिक्विड. बरोबर, येस मॅम. AgCl काय होईल? सॉलिड होईल. त्याचा सॉल्ट आहे ना तो, सिल्वर क्लोराईड. आणि H2 हा गॅस आहे. H2 हा गॅसच आहे ना, हायड्रोजन गॅस. बरोबर. चला आता
जो पुढचा मुद्दा होता रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. जसं मी तुम्हाला म्हटलं की संयोग म्हणजे एकत्र येणे, मॅम संयोग, अधिक होणे. बरोबर. दोन गोष्टींनी एकमेकांशी संयोग पावला म्हणजेच काय झालं, जसं ते म्हणतात ना, त्या पॉलिटिकल पार्टीज असतात, अ पार्टी ब पार्टीमध्ये अ आणि ब पार्टीचा संयोग झाला, म्हणजे दोन्ही पार्ट्या एकत्र येऊन एकच मोठी पार्टी झाली. म्हणजेच काय झालं, इकडचे आणि इकडचे आमदार खासदार जे कोणी असतील आता एकाच गटात गेले. त्याला तुम्ही काही म्हणू शकता, पण त्याचा संयोग झाला. मग आता इथे एक आपल्याला उदाहरण दिले, म्हणजे कृती करायला सांगितलेली. एका परीक्षा नळीमध्ये थोडेसे हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या. या परीक्षा नळीला थोडीशी उष्णता द्या. एक काचकांडी अमोनियाच्या द्रावणामध्ये बुडवून ती त्या परीक्षा नळीच्या तोंडावर धरा. अमोनिया म्हणजे NH3. आणि येस आपण मॅम. काय, त्याच्यामध्ये HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या परीक्षा नळीमध्ये आहे, त्याला आपण गरम केल्यामुळे त्याच्या काय होईल, फ्युम्स तयार होतील, म्हणजे त्याच्या वाफा. आणि त्या काचकांडीला आपण अमोनियाचं द्रावण जे असतं लिक्विड, त्याच्यामधनं ह्या अमोनियाला आपण बुचकळून काढलं अमोनियामध्ये त्या काडीला, आणि ह्याच्या तोंडावर परीक्षा नळीच्या समोर धरलं. आणि निरीक्षण करा की तुम्हाला काचकांडीच्या टोकावरून पांढरा धूर पसरताना दिसतो. काय झालं असेल? स्वाभाविक आहे, यांची अभिक्रिया झाली. अमोनियामध्ये, अमोनिया हा होता ऍक्च्युली गॅस आहे बरं का, त्या द्रावणामध्ये आपण त्याला जेव्हा बुडवून काढतो तेव्हा तो त्याच्या गॅस फॉर्म मध्ये जातो. मॅम त्यांचे संगणन झाले आणि त्यातला तो वायू बाहेर पडला, म्हणूनच त्याच्यात पांढरा धूर दिसला ना. हा, बरोबर बरोबर आहे. संगणन झालं म्हणजेच काय झालं, ते सॉलिडिफाय झालं, घट्ट झालं, आणि त्याचा पांढरा पांढरा रंग जो दिसला तो आपण अमोनियम क्लोराईडचे धूर म्हणून बघतो. म्हणजेच काय झालं, हे दोघं एकत्र आले आणि एक मोठा रेणू बनला, NH4Cl. ओके. आता दुसरं, हे खूपच सोपं आहे बघा. मॅग्नेशियम हा जो धातू आहे, मॅग्नेशियम धातू, त्याचा अशी पट्टी मिळते, जसं की आपण पेपर्स कसा फाडतो की नाही, तसा बारीक अशा त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करू शकतो पेपरचे, तसे मॅग्नेशियमचे बारीक बारीक फीत असते. फीत म्हणजे तुकडा असं समजा, चपटा असा बारीकसा पतलासा असतो. त्याला आपण काय करायचं, चिमट्यामध्ये पकडायचं आणि त्याचं दुसरं टोक फ्लेमवर धरायचं, म्हणजे त्या ज्वालेवर धरायचं. असं केल्यामुळे काय होतं, या मॅग्नेशियमची अभिक्रिया होते ऑक्सिजन बरोबर. ऑक्सिजन हा वाळण्याकरता, वाळण्याकरता नाही, जळण्याकरता असतो. तर ह्या मॅग्नेशियमची ऑक्सिजन बरोबर जी अभिक्रिया होते त्याच्यामधनं मॅग्नेशियम ऑक्साईड बनतो आणि पांढऱ्या रंगाची भुकटी तयार होते. हा मॅग्नेशियम ऑक्साईड पण पांढऱ्या रंगाचा आहे. प्रत्येक धातू जळताना त्या फ्लेमला वेगळा वेगळा रंग देतो. ठीक आहे. त्याच्यावरून त्या धातूची पण ओळख होते, आणि जेव्हा तो जळतो तेव्हा त्याच्यातनं तो काहीतरी बनवतो, कारण तो बरोबर ना अभिक्रिया करतो ऑक्सिजन बरोबर. आता तिसरं जे आहे ते एकदमच सोपं उदाहरण आहे, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी. आता हे O आहे, हा पण एक O आहे, आणि हा 2H2 आहे. 2H2 2O2 काय झाले, OH ट्वाइस, बरोबर की नाही. कॅल्शियम एक होता, कॅल्शियम इकडे पण एकच आहे. इकडे ऑक्सिजन इकडे ऑक्सिजन, किती ऑक्सिजन झाले, 2 आणि 2 हायड्रोजन. मग त्याचा ग्रुप बनला OH ट्वाइस, कॅल्शियम हायड्रॉक्साईड अधिक उष्णता. आता आज एक गोष्ट डोक्यात ठेवा, उष्णता बाहेर पडलेली ही आतापर्यंतची पहिली अभिक्रिया आहे. याच्या आधी आपण कुठल्या अभिक्रियेमध्ये अधिक उष्णता असं पाहिलं नाही. वरच्या अनेक अभिक्रियांमध्ये आपण याला गरम केलं, तापवलं, बरोबर. म्हणजेच काय केलं, याला उष्णता दिली आपण. ह्या अभिक्रियेमध्ये उष्णता निर्माण झाली, आणि काय केलं आपण, एक अर्ध चंचू पात्र भरेल एवढं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये चुनकळी टाकली, बरोबर. आणि आपण त्याला गरम केलं नाही, काही केलं नाही, काहीही केलं नाही, तरी त्याच्यामधनं कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनला, आपोआपच बनला, आणि ते भांडच गरम झालं, म्हणजे उष्णता बाहेर पडली. अशा अभिक्रियांना काय म्हणतात हे आपण पुढच्या वेळेला बघूया. ह्याचे दोन प्रकार आहेत, ज्वालाग्राही, उष्माग्रही, उष्मादायी. उष्माग्राही, उष्मादायी असे दोन, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक, ही सोपी नाव आहेत. अशा दोन अभिक्रिया असतात. मग नंतर आहे अपघटन किंवा विघटन, बरोबर, ज्याच्यामध्ये विभाजन होतं, ज्याच्यामध्ये दोन तुकडे होतात, डिकम्पोजिशन होतं.
अशा गोष्टींना म्हणतात अपघटन. ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण थांबूया इथे. आपण बऱ्याचशा गोष्टी बोललो. रासायनिक अभिक्रिया संतुलित कशी करायची हे तोंडी बघितलं आणि टेबलमध्ये टाकून कसं चेक करायचं हे पण बघितलं. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आधी तोंडी सोडवा, म्हणजे इक्वेशन वरती ते सोडवून बघा आणि मग त्या टेबलमध्ये टाका, ज्याच्यामधून तुम्हाला हे समजेल की तुम्ही जे समीकरणामध्ये मांडलंय ते बरोबर आहे. आणि तेच बरोबर असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये इकडे 2 ने गुणलं, इकडे 2 4 ने गुणलं हे टाकणं बिलकुल कठीण जाणार नाही, म्हणजे चुकणार पण नाही आणि फॉर्मॅट मध्ये पण येईल आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की तुम्हाला काय घ्यायचं. स्मार्ट वर्क करूया या बाबतीत. ठीक आहे, पुढच्या वेळेला भेटू आणि याच्या पुढच्या भागाचा अभ्यास थँक्यू मॅम. पर्यंत बाय. मॅम आजचा होमवर्क नाहीये. होमवर्क हा आतापर्यंत जो वाचलाय आपण तो धडा पुन्हा एकदा रिवाइज करा आणि ते दिलेले इक्वेशन होतं ना ते सोडवायचे तुम्हाला, ते शाब्दिक समीकरण